Good morning students. Today we learn standard 4 subject English. This is the poem Five Fluffy Little Robins. Now I read this poem and you listen carefully and you repeat after me. Okay? Five fluffy little robins looked up at the sky. Five fluffy little robins looked up at the sky. It was time to leave the nest. It was time to leave the nest and find out how to fly. Four flutter off. Four flutter off. But one was full of fear. He said, "It's far too high." He said, "It's far too high. I think I will stay right here." "Come on," said the others, flying freely in the sun. So their little brother tried it and found that it was fun. म्हणजे 5 फ्लफी लिटल रॉबिन्स, म्हणजे रॉबिन हे पक्ष्याचं नाव आहे. असे 5 होते रॉबिन्स पक्षी. लुक्ड अप ॲट द स्काय, आकाशाकडे पाहत होते. इट वॉज टाईम टू लिव्ह द नेस्ट. नेस्ट म्हणजे घरटे, लिव्ह म्हणजे सोडणे. आता हे घरटं सोडण्याची वेळ आली आहे. अँड फाइंड आउट हाऊ टू फ्लाय, आणि आता काय करायचं आहे आपल्याला, कसं उडायचं ते आपल्याला शिकायचं. 4 फ्लपर ऑफ, 4 पक्षी उडाले. अँड 1 वॉज फुल ऑफ फिअर, आणि एक मात्र कसा होता, पूर्ण भीतीने घाबरलेला होता. ही सेड, इट्स फार टू हाय, ते खूपच उंच आहे. आय थिंक आय विल स्टे राईट हिअर, माझ्या मते मी इथेच राहतो, इथेच थांबतो. कम ऑन सेड द अदर्स, सर्वजण म्हणाले, बाकीचे दुसरे पक्षी म्हणाले, कम ऑन, चल ये. फ्लाईंग फ्रीली इन द सन, आकाशामध्ये सूर्याच्या प्रकाशामध्ये आपण मोकळेपणाने मुक्तपणे उडूया. सो देअर लिटल ब्रदर ट्राईड इट, मग त्या छोट्याशा त्या भावाने काय केलं, प्रयत्न केला. अँड फाउंड दॅट इट वॉज फन, आणि मग त्याला सापडलं, काय सापडलं, की उडणं ही तर खूप एक मजाच आहे. त्यामुळे आपण काय करायचं असतं, आपल्या मनात जी भीती असते ती आपण दूर करायची असते, आणि जे आपल्यासमोर जे टार्गेट आहे, आपलं जे काम आहे ते आपण न घाबरता ते पूर्ण केलं पाहिजे, असं आपल्याला या पोयममधून सांगितलं आहे. ओके, नाव वी गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. कंप्लीट द फॉलोविंग इन ॲज मेनी डिफरंट वेज ॲज पॉसिबल. म्हणजे जे खाली ज्या ओळी दिलेल्या आहेत त्या काय करायच्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला शक्य होतील तसं तुम्ही त्या काय करायच्या आहेत, पूर्ण करायचे. इट वॉज टाईम टू, तुम्ही तुमच्या मनाने शब्द वापरू शकता. आता इथे कवितेत काय आलेलं आहे, इट वॉज टाईम टू लिव्ह द नेस्ट, म्हणजे घरटं सोडण्याची वेळ आलेली आहे. मग तसं तुम्ही तुमच्या मनाने टाकू शकता. इट वॉज टाईम टू गेट अप, उठण्याची वेळ झालेली आहे. इट वॉज टाईम टू टेक अ बाथ, आंघोळ करण्याची वेळ झाली आहे. इट वॉज टाईम टू टेक अ इट वॉज टाईम टू स्टडी, अभ्यास करण्याची वेळ झालेली आहे. इट वॉज टाईम टू टेक अ लंच, जेवणाची वेळ झालेली आहे. असं वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही ही वाक्य पूर्ण करू शकता आणि करायची. नेक्स्ट आहे इट्स फार टू, कवितेत कुठे दिलेलं आहे, इट्स फार टू हाय, म्हणजे ते खूप उंच आहे. मग तुम्ही इथे हायच्या जागेवर वेगवेगळे शब्द वापरून तुम्ही हे वाक्य पूर्ण करू शकता. इट्स फार टू लॉंग, म्हणजे ते खूपच लांब आहे. इट्स फार टू अवे, ते खूपच दूर आहे. आलं लक्षात? हां, अशा वेगवेगळे शब्द वापरून तुम्ही ते पूर्ण करायचं. ओके, नाव वी गो टू द नेक्स्ट पेज. दिस लेसन इज गुड मॅनर्स. गुड मॅनर्स म्हणजे चांगल्या गोष्टी, आपल्या बोलण्याच्या पद्धती, त्याला म्हणतात गुड मॅनर्स. लर्न, प्रॅक्टिस अँड यूज, शिका, सराव करा आणि वापरा. ओके, लुक हिअर द फर्स्ट क्वेश्चन. मेक ॲज मेनी मिनिंगफुल सेंटेन्सेस फ्रॉम द टेबल ॲज यू कॅन. यू कॅन म्हणजे तुम्ही शकता, म्हणजे तुम्ही करू शकता तेवढे या खालील टेबलमधून.
मिनिंगफुली सेंटेन्स तयार करायचे आहेत तुम्हाला, अर्थपूर्ण वाक्य जेवढे शक्य होतील तेवढे. पहिला आहे थँक्यू. थँक्यू फॉर स्पिलिंग वॉटर ऑन युअर बुक. स्पिलिंग म्हणजे काय? म्हणजे शिंपडणे. वॉटर ऑन युअर बुक, तुमच्या पुस्तकावर काय झालं, पाणी शिंपडलं गेलं. मग तुम्ही थँक्यू म्हणणार का आय एम सॉरी म्हणणार? हां, म्हणजे तिथे आता इथे आधी तुम्हाला ह्या वाक्यांचा अर्थ माहिती पाहिजे, मग तेव्हा तुम्ही थँक्यू वापरणार की आय एम सॉरी वापरणार हे तुमच्या लक्षात येईल. आणि मग ते हे दोनपैकी एक वापरून तुम्हाला ही वाक्य पूर्ण करायचे, तयार करायचे. हां, मग आता पहिला काय आहे वाक्य? फॉर स्पिलिंग वॉटर ऑन युअर बुक, म्हणजे तुमच्या पुस्तकावर काय झालं आहे, पाणी शिंपडलं गेलं आहे. तर तिथे तुम्ही कसं म्हणणार? आय एम सॉरी फॉर स्पिलिंग वॉटर ऑन युअर बुक. नेक्स्ट काय आहे? फॉर गिविंग मी युअर बुक, म्हणजे मला काय केलं तू? बुक गिव म्हणजे देणे, म्हणजे तू मला बुक दिलं. मग त्यासाठी तू काय म्हणणार? थँक्यू म्हणणार की सॉरी म्हणणार? हां, मग थँक्यू फॉर गिविंग मी युअर बुक. फॉर टेलिंग मी हिज ॲड्रेस. टेल म्हणजे आता आपण स्टोरीमध्ये पण बघितला, टेल हा शब्द भरपूर वेळा आला. टेल म्हणजे सांगणे. टेलिंग मी हिज ॲड्रेस. ॲड्रेस म्हणजे पत्ता, त्याचा पत्ता मला सांगण्यासाठी काय वापरणार? थँक्यू. आय फॉरगॉट युअर बर्थडे. म्हणजे तुझा वाढदिवस. फॉरगॉट म्हणजे विसरलो, मी तुझा वाढदिवस विसरलो. मग काय म्हणणार? थँक्यू म्हणणार का सॉरी? आय एम सॉरी आय फॉरगॉट युअर बर्थडे. फॉर अ लवली ट्रीट, म्हणजे तू मला एक चांगली वागणूक दिली. काय म्हणणार? थँक्यू म्हणणार का आय एम सॉरी म्हणणार? थँक्यू. फॉर दिस ब्युटिफुल गिफ्ट. थँक्यू फॉर दिस ब्युटिफुल गिफ्ट. फॉर बिईंग लेट. लेट झाली मी, किंवा आय एम लेट. आय एम सॉरी आय एम लेट, किंवा आय एम सॉरी फॉर बिईंग लेट. फॉर सेविंग माय किटन, म्हणजे माझ्या किटनला काय केलं? मांजराच्या पिल्लाला सेव्ह केलं. सेव्ह म्हणजे वाचवलं. हां, थँक्यू फॉर सेविंग माय किटन. आय ब्रोक धिस कप. आय एम सॉरी आय ब्रोक धिस कप. ब्रोक म्हणजे तोडला. ओके, तर ही जी वाक्य आहेत यांच्यापुढे तुम्ही थँक्यू वापरायचं की आय एम सॉरी बोलायचं हे तुम्ही आता व्यवस्थित त्यांच्यापुढे लावायचं आहे आणि हे वाक्य परत लिहायचे. ओके, नाऊ वी गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. रीड अलाउड द सेंटेन्सेस यू मेक. तुम्ही तयार केलेले वाक्य मोठ्याने वाचा. फ्रॉम पेअर्स म्हणजे जोडीमध्ये. पेअर म्हणजे जोडी. हां, देन इमॅजिन द रिमाइनिंग कन्व्हर्सेशन. आणि उरलेला जो संवाद आहे ते त्याचं काय करायचं, म्हणजे तो काय असेल, पुढचं वाक्य काय आपण बोलणार असणार त्याचं आपण काय करायची? कल्पना करायची, इमॅजिन करायचं. अँड प्रेझेंट इट, आणि ते सादर करा. ओके, एक एक्झाम्पल दिलं आहे बघा. मंदा अँड नंदा. हां, मंदा अँड नंदा, दीज आर टू फ्रेंड्स. मंदा सेज प्लीज पास मी दॅट वॉटर बॉटल. मला ती वॉटर बॉटल दे. नंदा से हिअर कॅच. इथे बघ, कॅच कर. मंदा से वेट ओ नो. अगं थांब. आणि तेवढ्यात काय झाली, ती पडल्यामुळे ती काय म्हणाली? ओ नो. मग नंदा काय म्हणाली? आय एम सॉरी फॉर स्पिलिंग वॉटर ऑन युअर बुक. मला माफ कर, तुझ्या बुकवर काय झालं? पाणी सांडलं गेलं, ते थोडेसे शिंतोडे उडाले. म्हणजे हा जो टेबल आहे, या टेबलमधले जे मिनिंगफुल सेंटेन्स तुम्ही तयार केलेले आहेत त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे? संवाद तयार करायचे आहेत, प्रॅक्टिस करायची, बोलायची. आपण जे मराठीत एकमेकांकडून वस्तू मागतो ना, आणि आपल्याकडून चुकून काहीतरी घडलं किंवा एखादी चांगली गोष्ट घडली किंवा एखादी वाईट गोष्ट घडली, जे असेल ते आपण ते बोलण्याचा प्रयत्न करायचा, त्याचा सराव करायचा. ओके.